या ठिकाणी पत्रकार परिषद आहे की येणारे काळात जेव्हा त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन कायदा लागू करीत आहेत, त्या संदर्भामध्ये पण आज या ठिकाणी आहे. मी सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून स्वागत करते. डॉक्टर जिल्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या ठिकाणी या प्रस्तुत असलेल्या आपल्या व्यवसाय प्रेरणाताई पाटील चाकूरकर, प्रेरणाताई भिगाव, माझे सहकारी यादव, गायकवाड, अपेक्षा जयश्रीताई पाटील करते की त्यांनी थोडक्यात नारी वंदन या कायद्याचे आपल्याला या ठिकाणी सांगावं, कायद्याबद्दलची माहिती सांगितली. सर्व पत्रकार बंधूंना माझा सप्रेम नमस्कार. या मंचावरती उपस्थित असलेल्या भाजपच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, या ठिकाणी उपस्थित महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतलताई मालू, जिल्ह्याचे सरचिटणीस रागिणीताई यादव, इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधू. आपल्या सर्वांना माहिती आहे, भारताच्या इतिहासामध्ये येणाऱ्या 16, 17, 18 तारखेला सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल अशा ह्या 3 तारखा आहेत. भारताचे लाडके प्रधानमंत्री मोदीजी यांनी वेगवेगळी महिला सक्षमीकरणाचं धोरण हे गेल्या 2 दशकांपासून सातत्याने भारतामध्ये राबवलेलं आहे. या धोरणाचाच एक मोठा निर्णय घेऊन नारी शक्ती वंदन जे आहे ते येणाऱ्या 16 तारखेला संसदेमध्ये मांडलं जाणार आहे. या अनुषंगाने या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नारी शक्ती वंदन बिलच्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती आपल्याला अर्चना देत, पण फक्त भारतातील महिला भगिनींसाठी पर्यंत महिला सक्षमीकरण हा शब्द आपण ऐकत आलो, पण आदरणीय समाजातल्या त्या प्रत्येक भगिनीला जी समाजातली सुरक्षित आहे तिच्यापर्यंत स्थान मिळवून देण्यासाठी मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टी तत्पर आहे. आणि एक महिलेचा दगड म्हणून भारतीय राजकारणामध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभामध्ये 33% मिळवून देण्याचा जो मानस आहे ते ऐतिहासिक स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. भारताच्या इतिहासामध्ये या विषयावरती फक्त बोललं गेलं, पण प्रत्यक्ष 2047चा विकसित भारत जो आहे आणि त्याची संकल्पना ही महिलांच्या सहभागाशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या भारतातल्या भगिनींना सक्षम करणं आणि राजकीय व्यासपीठ निर्माण करून देणं हा एक महत्वाकांक्षी निर्णय हा मोदी सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय. त्याच्यासाठीच मागच्या काळामध्ये सातत्याने काम करण्यात आलं आणि मला मनापासून आनंद होतोय. मी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याची प्रवक्ता म्हणून आपल्या सर्वांची संवाद साधते आहे. या विधेयकाला अनुसंगून माता भगिनींशी भेटत असताना समाजामध्ये खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद येतोय. आत्ताच आम्ही एक रॅली केली ज्याच्यामध्ये युवती आणि महिला सहभागी होत्या. जनसामान्यांमध्ये यामधून एक चळवळ, आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. यापुढे प्रेस कॉन्फरन्सला अर्चनाताई पाटील चाकूरकर संबोधित करते. धन्यवाद. नमस्कार. आज आमच्या महिलांची आज आमच्या व्यासपीठावरील सर्व महिलांची आमच्या कार्यालयाची ही अतिशय अनोखी आणि महत्वाची अशी प्रेस कॉन्फरन्स आहे. या प्रेस कॉन्फरन्सला या पत्रकार परिषदेला लातूरातील आपण सर्व मान्यवर पत्रकार आमच्या विनंती आला. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत आणि आभार व्यक्त. या मंचावर माझ्या समवेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाचा हा कार्यक्रम राबवला जात आहे त्यांच्या शहर जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ मालूताई, त्याच्यानंतर माझ्या समवेत आमच्या शहर जिल्ह्याच्या ज्या महामंत्री आहेत रागिणीताई यादव, प्रेरणाताई भुमरा,
मीनाताई गायकवाड, स्मिताताई, मीनाताई, मोठीताई, सर्व जयश्रीताई, आमच्या सर्व महिला सहकारी आम्ही आज एका जो भारताचा इतिहास घडवणारा बदलवणारा असं जे ऐतिहासिक नारी शक्ती बंधन ते जे मागच्या 2023 19 सप्टेंबरला हे बिल पारित झालं. माननीय पंतप्रधानांनी नवीन संसदेची वास्तू बनवली. त्या वास्तूमध्ये पहिलं बिल जे पारित झालं सर्वांमध्ये सर्वांच्या सर्व पक्षांनी त्या कायद्याला त्यांचा सपोर्ट दाखवला. ते होतं नारी शक्ती वंदन अभियान. आणि त्याच्यानंतर 2023 पासून आपण आज 2026 मध्ये आहोत. येत्या 16 ते 18 तारखेच्या दरम्यान संसदेचं एक विशेष अधिवेशन होऊन गेलं. या विशेष अधिवेशनाची गरज याच्याकरता पडली की आपल्याला माहिती आहे की कोविडमुळं 2021 ची जनगणना होऊ शकली. त्यामुळं हा कायदा 2019 ला जेव्हा आपण सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जाऊ तेव्हा नारी शक्तीचं जे बंधन आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा शब्द आदरणीय पंतप्रधानांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिला होता. हा कायदा पारित होत असताना संसदेतल्या चर्चांमध्ये झाला होता. तर त्याचं पुढचं पाऊल होतं. त्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती आवश्यक आहे. घटनेमध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे कारण फास्ट ट्रॅक इम्प्लिमेंटेशन करायचे आपल्याला. आणि त्याच्याकरता म्हणून याचा बेस हा 2011ची जी जनगणना झालेली आहे तो बेस धरला जाणार आहे. आणि त्याच्यावर त्या बेसिसवर डिलिमिटेशन कमिशनचं गठन होईल. आणि त्याच्यानंतर या सर्व मतदारसंघांचा परिसीमन होईल. मध्ये जो त्याच्यातल्या कायदेशीर अडचण जी आहे की संसदेच्या सीट्स 540 पेक्षा अधिक 545 पेक्षा अधिक करू नये अशी एक मला वाटतं 1976 मध्ये त्याच्यावर हे ठेवतो. तर त्यालाही आधी दुरुस्ती करून तोही कायदा बदलून घ्यावा लागेल. ती माहिती कमिशनची नेमणूक करण्याची दुरुस्ती करावी लागेल. तर अशा आणि ह्याचं इम्प्लिमेंटेशन 2029च्या आधी हे संसदेसाठी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व विधानसभांच्या निवडणुकीसाठी आणि दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी. तर ह्याच्यामध्ये दिल्लीसाठी जर वेगळी घटना दुरुस्ती करावी लागेल. तर हा सगळा प्रपंच करण्यासाठी 16 ते 18 दरम्यान एक विशेष असं संसदेचं अधिवेशन आहे. त्या दरम्यान या सगळ्या घटना दुरुस्त्या होतील आणि महिलांचं आरक्षण नव्हे तर आमच्या माता भगिनींची ज्या सत्तेमधली भागीदारी आहे ती भागीदारी वाढवण्यासाठी सामर्थ्यशाली महिलांचं संघटन वाढवण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी भारतीय जनता पक्षाने हा ऐतिहासिक असा कायदा त्या कायद्याच्या दुरुस्त्या करून त्या दिवशी ते विशेष अधिवेशन होणार आहे. मी आमच्या सर्व सहकारी त्यांचं सर्व आम्ही म्हणजे अगदी हृदयाच्या ढेराईतून माननीय पंतप्रधानांचा आभार व्यक्त करू इच्छितो. कारण याच्या आधी 8 वेळा हा कायदा संसदेत मांडला आहे. आता अनेक जणांचं आपण बघतोय की ते सगळे सांगतायत की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून चाललंय म्हणून. तर सांगण्याचा भावार्थ हा आहे की जर इतकं सोपं होतं तर याच्या आधीच्या सरकारांनी का तो कायदा पारित केला नाही. माननीय पंतप्रधानांनी त्याच्यासाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण केली. कारण जर आपण बिल आणलं असतं आणि समजा 850 आपले खासदार झाले असते तर ते बसणार कुठं. म्हणून त्यांनी आधी प्री प्लॅनिंग अशी केली की नवीन संसदेची इमारत बांधली. त्या इमारतीमध्ये पहिला कायदा जो झाला तो नारी शक्ती बंधनचा झाला. तो कायदा पारित होत असताना आपल्या देशाच्या पंतप्रधान ह्याही महिला असाव्यात याचीही काळजी केली. यावेळी राष्ट्रपती या महिला असाव्यात. राष्ट्रपती मुर्मू झाल्या. त्याच्यानंतर महत्वाचं झालं की दिल्लीच्या मुख्यमंत्री त्या सुद्धा त्यांनी महिला केल्या. तर म्हणजे हे काही एका रात्री मुलीच उठून बघायचं इलेक्शन हे म्हणून करायला लागेल असं घडलेलं नाही. हे सर्व अतिशय प्री प्लॅननी जुन्या प्लॅन म्हणजे जो भारतीय जनता पक्षाची जी मोठी थिंक टँक आहे त्यांनी बसून बॅक ट्रॅक केलेला प्लॅनिंग केलेला बसून आहे. तर त्याच्यामुळं हा जेव्हा येत आहे तेव्हा अजून एक चांगला कार्यक्रम राबवला जात आहे भारतीय जनता पक्षाच्या मार्फत की समाजातल्या ज्या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्ती असतील किंवा ज्या समाजामध्ये काम करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या महिला असतील
त्यांनाही जाऊन आम्ही भेट देतो. त्यांच्याकडूनही मोदी साहेबांच्या आभाराचे व्हिडिओज आम्ही करतो. तर तुम्हाला वाटेल ह्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की महिला आरक्षण झाल्यावर काही त्या आरक्षित जागी फक्त भाजपाचे उमेदवार नसणार आहे. त्या जागी सर्व पक्षाच्या सर्व वेगवेगळ्या प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला असणार आहेत. तर त्यांनाही हा सन्मान आहे, त्यांचाही हा सन्मान आहे, त्यांनाही हे वंदन आहे. हा निरोप त्यांच्यापर्यंत जावा म्हणून त्यांनाही याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं. आतापर्यंत माननीय पंतप्रधानांनी 2014 पासून जेव्हा त्यांनी सूत्र घेतली त्याच्यानंतर जर आपण थोडासा बारीकीने अभ्यास केला तर त्यांचा अनेक कायदे, महत्वाचे जे कायदे ते सर्व महिलांच्या भोवतीत येतात. पहिलं सगळ्यात असेल तर महिलांच्यासाठी उज्ज्वला गॅस, म्हणजे ती गॅस चूल फुंकणारी महिला होती. डोळे खराब आमच्या पुरुष बांधवांचे पण होत म्हणून पंतप्रधानांनी सुरुवात केली उज्ज्वला गॅस योजनेची. त्यानंतर आली आपल्यासाठी शौचालयाची योजना. माता भगिनी उघड्यावर जेव्हा शौचालयात जातात तर ती फक्त ती एकटी जात नसते तर त्या ठरवण्याची सर्वांची प्रतिष्ठा इज्जत रस्त्यावर जाते. ही गोष्ट ओळखून माननीय पंतप्रधानांनी शौचालयाची योजना आणली आणि घरोघर शौचालय करण्याचं त्याचं नाव पण इज्जत घर असतं. तर हे करत असताना प्रत्येक ठिकाणी ती माता भगिनी सेंटर होते. त्याच्यानंतर तिसरं ह्या 2 गोष्टी ज्या होत्या त्याच्यानंतर आपल्याकडे माननीय पंतप्रधानांनी सूचना देतात लाडकी बहीण जी योजना मध्य प्रदेशमध्ये आली, त्याच्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आली. त्याच्यामुळं माता भगिनींचं आपल्या आयुष्यामध्ये जे बदल होऊन येतात ते आपण सर्वजण त्याच्यासाठी साक्षीदार आहात. त्याच्या या नारी शक्ती वंदन दिन येणारे याची कल्पना प्रत्येकाला होती. 2023 मध्ये पारित झालं होतं म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी आज जर आपण पाहिलं तर होम सेक्रेटरी असतील, डीजीपी असतील किंवा मुंबईच्या कमिशनर असतील, पॉवर सेक्रेटरी असतील, अशा प्रत्येक महत्वाच्या जागी त्या माता भगिनींना त्यांनी एक स्थान दिलेलं आहे. ते नुसतं शब्द नारी शक्ती वंदन दिलेले नाहीये तर खऱ्यानीच नारी शक्तीला वंदन केलेलं. या प्रत्येक योजनेचं सेंटर हा त्या बहिणीला ठेवलेला ज्या घरकुल योजना आहे ती घरकुल योजना देत असताना पण त्याच्यामध्ये तिचं नाव लागलं चाललंय. जी रजिस्ट्रेशन होतं त्याच्या रजिस्ट्रेशनच्या स्टॅम्प ड्युटीमध्ये महिलांना कमी पैसे लागतात. तर अशी प्रत्येक योजना जेव्हा जेव्हा कार्यान्वित होते तर त्या प्रत्येक योजनेला सेंटर ही माता भगिनी. तर असं जे एक ऐतिहासिक हा जो निर्णय होतोय त्या ऐतिहासिक निर्णयाप्रती आम्ही सगळेजण तर अतिशय आनंदात आहोत. पण आपण पत्रकार बंधूंनी त्याला त्या विधेयकाचं जे आता कायद्यात रूपांतर झालेले कायदा दुरुस्ती होते तेव्हा कार्यान्वित होईल तर त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि हा विचार हा समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचावा ही आपल्या सर्वांना विनंती. आपले या बिलासंदर्भातले प्रश्न आम्हाला त्याच्यावरती उत्तर द्यायला आवडेल. आम्हाला तर राजकीय कुठले प्रश्न विचारू नयेत अशी नम्र विनंती. सोनिया गांधींनी काल उद्धव ठाकरे असं म्हटलंय की खऱ्या अर्थानं या सरकारला ही लिमिटेशन उडायचं आहे आणि महिला आरक्षणाच्या नदीतून ही रिसेट ती मोदींनी मारलेला. त्याच्यावर आपण काय म्हणणार? ते तसं म्हणू शकतात कारण 2007 नंतर म्हणजे 2001 ला जनगणना झाली त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन कमिशन जे नेमलं गेलं 2002 ला आणि त्यांना अपेक्षित होतं की त्यांनी 2004 लाच त्याचा रिपोर्ट द्यायला पाहिजे होता. पण 2007 ला सुप्रीम कोर्टने सांगितलं की डिलिमिटेशन तुम्ही अजून का त्याला अस्तित्वात आणलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या फटकाऱ्यानंतर त्यावेळेच्या सरकारने डिलिमिटेशनने अस्तित्वात आलं आणि त्यानंतर 2009 ची लोकसभा निवडणूक झाली. त्यामुळे त्यांना त्याचा विचार असेल की ह्याच्यावर आपण महिला आरक्षण याबद्दल अभिनंदन करतो आम्ही. परंतु एक खरंच अशी व्यक्त करायची म्हणजे ओबीसी काय वावडं आहे का? ओबीसी महिलांना आरक्षणामध्ये काहीच फार नाहीये. अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना कोटा दिलेला आहे. ओके, तो आम्हालाही मान्य आहे. ओबीसी महिलांचं का वावडं आहे? मला काय वाटतं की फक्त ओबीसी महिलांचाच का पुरता यायला लागला ओबीसी पुरुषांचा पण यायला पाहिजे ना. आपल्या संविधानानुसार आपला कुठला महिलांच्या असं नाही होऊ शकत. ओबीसी महिला आरक्षण का दिलं? संविधानानुसार आरक्षण आपल्या होऊ शकत. संविधानाने काय सांगितले की जनरल महिला एससी अनुसूचित जाती म्हणजे स्वातंत्र्यापासून जे आरक्षण आहे
त्या दोन मानाने मग त्याचा तिसरा मुद्दा मला अजूनही आठवतं की मागच्या काळामध्ये जेव्हा हे बिल टेबल झालं होतं त्यावेळी मुद्द्यावर ते आता सगळेजण असतील नाही म्हणजे जिवंत नाहीये त्या माननीय नेत्यांबद्दल बोलणं योग्य नाहीये पण नंतर ह्या बिलाला विरोध करायचा म्हणून हा ओबीसी महिलांचा मुद्दा त्याच्यामध्ये घुसवला आम्ही काय म्हणतो की महिला आरक्षणामध्ये ओबीसी महिला त्यांच्यामध्ये नारीशक्ती नाहीये का? 100% महत्वाचा नाहीये का या देशात? त्याचे ओबीसी कसे करतात ते मला सांगा आपण ते एक्सप्लेन त्यांच्यानंतर जाऊ द्या आपण जाऊ शकत नाही एक क्षणामध्ये ओबीसी का नाही असं शकत नाही असं तुम्ही वेगळी येत आहे नाही महिला आरक्षणावर त्यातल्या आरक्षणाची वेगळी विषयच नाहीये संविधानाने महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलंय त्याच्यामध्ये आणि शिक्षित जातीचं मत घेतो त्याच्यानंतर हा मग असं होतं तर जेव्हा याच्या आधी टेबल होतं त्याच्यामध्ये बीजेपी माझं म्हणणं असं आहे की ओबीसीला राजकीय आरक्षण सुद्धा नाही पुरुषांना सुद्धा नाही लावलं नाही मान्य मी आपल्याला सांगू इच्छिते की हा एक नवीन विषय नवीन आंदोलन व्हावी लागतील नवीन मागणी व्हावी लागेल आणि आपल्या शिक्षणाला आवडलेली मी याच्यासाठी जपला ताई आदरणीय शिवराज स्पीकर होते दॅट टाइम हे बिल आलं होतं आणि त्यावेळेस त्या विरोधी पक्षाने हे बिल पास केली नाही त्याबद्दल आपले काय नाही आता मी चाकूरकर साहेबांची सून आहे हा एक चांगला संयोग आहे पण फक्त एकाच वेळी पास होत दिला नाही असं नाही झालेलं त्याच्या आधी 7 वेळा असं भेटलेलं 2008 मध्ये तर राज्यसभेत पास झालं नंतर लोकसभेत पास होऊ शकलं नाही तेव्हा तर काही भाजपचं सरकार नव्हतं त्या बिलाला विरोध अनेकांचा ह्याच्याकरता होता की ज्या काही 543 सीट्स आहेत त्याच्यामध्ये जर आपण आरक्षण दिलं तर आमच्या सीट्स जातील ही भीती होती म्हणून हा फॉर्म्युला जो आहे की सीट्स वाढवणं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आरक्षण देणं म्हणजे पुरुष बांधवांचे मला आठवतं अजूनही 2008च्या आधी जेव्हा हा विषय चालू होता तर माननीय चाकूरकर साहेबांना मी जबाबदारी विरोधी पक्षाच्या आणि सर्व त्यांना भेटण्याची 2025 तर तेव्हा प्रत्येकाला साहेब हे समजून सांगत होते की आपण सीट्स वाढवूयात आणि त्याच्यानंतर महिला आरक्षण करू तर त्याच्यामुळे हा मुद्दा नाही त्याच्यामध्ये भाजपा काही नवीन करत नाही याचे जुनं होतं फक्त त्याला स्वरूपात हवं तसं चांगला त्याला व्यवस्थित प्लॅन करू म्हणजे पुरुष बांधवांच्या सीट्स कमी होती इन्स्टिट्यूट पुरुषांची काय होती की बिल आलं की आपल्या सीट्स त्या इन्स्टिट्यूट पास होत नव्हतं फॉर्म्युला निघाला बरं मला सांगा की आपण स्वतंत्र झालो तेव्हा 34 कोटी होतो 1951 पहिलं इलेक्शन झालं तेव्हा आपण 30 कोटी होतो आणि आज आपण 150 कोटीच्या वर पोहोचलो अजूनही संख्या तशीच आहे पहिल्या 2 डेलिमिटेशन कमिशन मध्ये साधारण 10-20 वाढत होतं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या म्हणजे शेवटचं जे डेलिमिटेशन कमिशन बसलं त्यावेळी संसदेच्या 20 सीट वाढल्या आणि देशभरातल्या ज्या एमएलए होत्या त्याच्या 2000 सीट्स वाढल्या पण तर नंतर ते वाढवू नका असं ही घटना झालेली आपण इतिहास बघत नाही की त्यावेळी ते सत्तेत असणारी माणसं विरोधी पक्षाचा अजेंडा का चालवत नसतो त्यावेळी जे सत्तेत होते त्यांना जो अजेंडा योग्य वाटला तरी चालणार आज भाजप सत्तेत आले तरी त्यांना योग्य वाटणार त्यांच्या मनमानीचा अजेंडा नाही त्यांना योग्य वाटणारा तो अजेंडा करतात परंतु सर्वांची नुकसानीच असतात ट्रेनवर तुमचे प्रश्न
समाजात झालेला आहे. ते म्हणजे तो अपप्रचार चालू आहे ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे की त्याच्यावर आम्हालाही असं वाटायला लागलं की एवढा महत्वाचा कायदा येतोय आणि त्याच्यावर अपप्रचार लोकांच्या मनात त्याचा काहीतरी नेगेटिव्ह होणार आहे. एवढीच विनंती म्हणजे